नमस्कार मित्रांनो, भोसले रेसिपी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहे कोल्हापुरी पद्धतीची मिसळ. अगदी खरंच मिसळ काय असते, मिसळ खाल्ल्यानंतर कसा घाम येतो आज बघायचं आहे आपल्या ह्या मिसळमधून. सगळ्यात महत्वाचं त्या मिसळसाठी आपल्याला लागणार आहे आलं, लसूण, कोथमीर, खोबरे, तीळ, जिरे, मटकीचे मोडे, बटाटा, कोथमीर, किसलेलं खोबरे, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, तमालपत्री, बदाम फूल, मिरे आणि लवंग. त्याच्यासाठी खाण्यासाठी परत कांदा, लिंबू, दही, फरसाणा, शेवचिवडा, पापडी, शेव आणि पाव. हा सगळ्यात महत्वाचा आयटम. पाव असतील तरच पोट भरेल कोल्हापुरी मिसळ, नसेल तर नाही. त्यासाठी आपण परत बघू. आपल्याला पुढं स्टार्ट काय करायचं. सुरुवातीला आपण आलं घ्यायचं आहे, साधारणपणे 30 ग्रॅम आलं, साधारणपणे 50 ग्रॅम लसूण, 50 ते 70 ग्रॅम लसूण, कोथिंबीर. ह्या सगळ्याच आपण वाटण करून घ्यायचं आहे, ग्राइंडिंग करून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या भाषेत जे असेल ते हे मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं आहे. थोडस पाणी ऍड करायचं आहे. आलं लसूण पेस्ट आपली रेडी आहे. आता ह्यासाठी लागणारा मिसळला मसाला बनवून घ्यायचा आहे. हे ओलं खोबरं, हे छोटं भांड असल्यामुळे 2 वेळा आपण करून घेणार आहे. निम्म खोबरं घालून घ्यायचं आहे. तीळ आणि जिरे ऍड करायचे आहेत. त्याच्यानंतर मिरे थोडेसे, बदाम फूल, दालचिनी, लवंग, थोडीशी कोथिंबीर ऍड करायची याच्यामध्ये आपण. आणि आपण बारीक करून घ्यायचं आहे, ग्राइंड करून घ्यायचं आहे. कोल्हापुरी भाषेत त्याला तुडवायचं आहे. आता आपण सांबर बनवून घेणार आहोत. सगळ्यात महत्वाचं हे गोड तेल आहे, 1 बाउल. एक चमचा जिरा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट, थोडस फ्राय करायचं आहे. आलं लसूण पेस्ट जेवढं आपल्याला तेलामध्ये भाजता येईल तितकं भाजून घ्यायचं, तरच त्याचा स्वाद लागेल. 3-4 पाने तमालपत्री ऍड करायचे, कढीपत्ता ऍड करायचा आहे. कांदा ऍड करायचा आहे, टोमॅटो ऍड करायचा आहे. हे सगळं असं मस्त भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, जितकं लागेल तितकं मीठ, किती क्वांटिटी आहे त्याच्यावरती डिपेंड. मीठ आणि हळद घातल्याशिवाय तुमचा कांदा लवकर फ्राय होत नाहीये. आता मस्तपैकी हा कांदा फ्राय झालेला आहे, टोमॅटो फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता मटकीचे मोडे ऍड करायचे. थोडं मटकीचे मोडे भाजून घेतले तरी अगदी फॅन्टास्टिक क्वालिटी. पण ठीक आहे, तुम्हाला जसं असेल तसं. मटकीचे मोडे थोडे याच्यात फ्राय करून घ्यायचे. मटकीच्या मोड्यामध्ये परत बटाटा ऍड करायचा. थोडा वेळ 1-2 मिनिटं बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे. काश्मीरी लाल तिखट म्हणजे मिरची पावडर थोड्या ऍड करून घ्यायच्या, कलर साठी पण छान असते. त्याच्यानंतर कोल्हापुरी चटणी, मसाला चटणी 4 चमचे ऍड केलेले आहे.
त्याला मिक्सअप करायचं आहे. आता याच्यात आपण मसाला ऍड करून घ्यायचा, जो मगाशी आपण तीळ, जिरे, खडा मसाला आणि ओले खोबरे आणि कोथिंबीर याच्यामध्ये आपण ऍड करून घ्यायचा. त्याला मॅश करून घ्यायचा. ह्याला जास्त भाजायचं नाहीये. जर खोबऱ्याचं जर दूध जास्त आहे ते जर आटलं जास्त तर मिसळ फुटल्यासारखे दिसते. त्यामुळे दूध जे आहे ते पाण्यामध्ये तसंच असं पांढरं दिसलं पाहिजे. आता मसाला हा रेडी आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त आपण पाणी ऍड करायचं आहे. जे मसाल्याचं आपलं पातेलं होतं त्याच्यातला मसाला वाया जायला नको, त्यामुळे आपण मसाल्याच्या पातेल्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. ह्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे. 15 ते 20 लोकांसाठी, 15 लोकांसाठी तरी ही मिसळ रेडी आहे. आता कोथिंबीर नंतर टाकण्यापेक्षा अगोदर टाकली, शिजली तर थोडी अगदी छान लागते, अगदी त्याच्यात मिक्सअप होते. ठीक आहे, आपण थोडी कोथिंबीर ऍड करून घेतल्या. त्याच्यामध्ये एक 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत इतर आपण तयारी करून घेऊया. हा कोल्हापुरी तडका, ज्याला जास्त कट खायची सवय आहे त्यासाठी थोडंसं तेल आणि कोल्हापुरी लाल तिखट म्हणजे मिरची पावडर ऍड केलेला आहे. हा कट रेडी आहे आपला. ज्याला एक्स्ट्रा लागेल तो हा कट घ्यायचा आहे. ही कोल्हापुरी पद्धत आहे. मित्रांनो, आपली सांबर तयार आहे, कट तयार आहे. आता आपण मिसळ बनवायची आपण खायसाठी. पोटात कावळं ओरडतात. शेवचिवडा, फरसाणा, शेव आणि पापडी. त्याच्यात सांबार ऍड करणार आहे. त्याच्यानंतर कोल्हापुरी पद्धतीची हॉटेलमध्ये कट मागल्यानंतर जो कट काय असतो तो हाच कट. ह्याला कट म्हणतात. किसलेलं खोबरं, थोडासा कांदा, कोथिंबीर, एक्स्ट्रा सांबर, वन टाइम हा कट. असंच वरून हॉटेलमध्ये कट घातला जातो. पाव, दही आणि एकदा खरंच करा, खाऊन बघा. आणि ह्या मिसळचा आता आपण कोल्हापुरी पद्धतीनं करेक्ट कार्यक्रम करणार आहोत, म्हणजे संपवून टाकणार आहोत. अगदी बघून घ्या कसं आहे. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.